राज्यभरामध्ये सध्या पाऊस काही ठिकाणी बरसतोय, तर त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। आज मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज, तर ठाणे आणि पालघरला येलो अलर्ट। नाशिकमध्ये गोदावरी नदीचं पाणी ओसरण्यास सुरुवात। नाशिकमध्ये दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी ओसरलं। गंगापूर धरणातून 9400 क्युसेकनं विसर्ग सुरू। आज विसर्ग आणखी कमी होण्याची शक्यता आहे। नाशिक जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट। गोदाघाट परिसरात पूरस्थिती। त्र्यंबकेश्वरमधील बाजारपेठांमध्येही पाणी साचलंय, तर रहिवाशांना सतर्कतेचा इशारा। पुण्यातील भिडे पूल गेल्या 4 दिवसांपासून पाण्याखाली खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं भिडे पुलावरून पाणी, पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद। पुण्यातील भोरमधील कोंडगाव हुंबे या वस्तीला मुसळधार पावसानं झोडपलाय। पावसामुळे ओढ्याला पूर, पुरामुळे वस्तीकडे जाणारा रस्ता खचला, तर पावसामुळे भात शेतीचंही नुकसान। सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर। कोयना धरणाची शेताकडे वाटचाल। कोयना धरणामध्ये आता 99 टीएमसी पाणीसाठा जमा। धुळ्यात 4 दिवसांपासून पावसाचा कहर। हवामान विभागातर्फे रेड अलर्ट जारी, तर महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळांना आज सुट्टी। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील सागाळी ते शिरवे या रस्त्यावर असलेल्या पुलाचा संरक्षक भिंतीचा भाग खचला। पुलावरून अवजड वाहनांना बंदी। गुजरातमधील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसानं झोडपलेला आहे। अहमदाबाद जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद। अनेक शहरांमध्ये 7 फुटांपर्यंत पाणी।